हरि बोल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरि बोल, हरि बोल. प्रश्न असा आहे जीवनातला की प्रश्नच नाही जीवनामध्ये, ते आपणच प्रश्न निर्माण केलेले आहे. त्याचं कारण असं आहे की आपली आयडेंटिटी चुकलेली आहे. मी कोण आहे याच्यावर कुठेही शिक्षण दिलं जात नाही, आणि हे शिक्षण वेदांतामध्ये दिलं जातं. मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे, काम काय आहे. ही जर डायरेक्शन बरोबर मिळाली आपल्या मनाला आणि बुद्धीला, तर आपल्या जीवनातले प्रश्न खूप सुटून जातात. आणि यासाठीच गुरुची आवश्यकता असते. आणि हेच गुरु आपल्याला तिथपर्यंत नेतात. ब्रह्मस्पर्श हा श्रोतेय ब्रह्मनिष्ठ. सांगतात काय ते की तू शरीर नाही. ही मोठी महत्वाची बाब आहे की तू शरीर नाही याची जाणीव देतात. मग शरीर नाही तर मी काय आहे? हे बाबा छाया दिसते या ठिकाणी. शरीर आहे म्हणून छाया आहे. पण शरीर आणि छायाच्या पलीकडे कोणतरी या ठिकाणी राहत असेल ना. तो चैतन्य आहे, आत्मा आहे. तो चैतन्य आहे. तो चैतन्य कोण आहे? तो भगवंताचा अंश आहे. मग भगवंत त्याचं रूप काय आहे? तर तो कसा आहे? चिदानंद रूप, सच्चित आनंद आहे. आणि तू जर त्याचा अंश आहे, ममेव अंशी, काहीतरी अथॉरिटी पाहिजे ना. भगवद्गीता स्पष्ट सांगते, ममेव अंशे जीवलोके. मी अंश आहे भगवंताचा. मग मी देखील कसा आहे? सच्चित आनंद आहे. हा सच्चित आनंद आहे. आणि ची अनुभूती जर व्हायची असेल, मी ब्रह्म आहे, चैतन्य आहे, सच्चित आनंद आहे, याची जर अनुभूती व्हायला लागेल, तर मी आपल्याला आपल्या देहाची पकडी पक्की असते. मी शरीर आहे. या शरीराबरोबर सगळी इंद्रिय आली, इंद्रियाबरोबर सगळ्या वासना आल्या, आणि संपूर्ण मन, बुद्धी, शरीर, धन सगळे त्या देहासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी धावत राहतो. आणि या ठिकाणीच आपला फार मोठा पहिला चुकीचा समज होतो, आणि संपूर्ण देह हा काम, क्रोध, मद, लोभामध्ये लटकून जातो. मी शरीर आहे, लोभ. त्याच्याबरोबर सगळे लोभ आपल्यापाशी येतात. काम येतो, क्रोध येतो, आणि जीवन बर्बाद होतं. रसात राहिला जातं. हरे कृष्ण